Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to introduce the next topic of current electricity, that is the potentiometer. In previous standard, you heard about ammeter, voltmeter. In 10th standard, in 11th standard, you know about the ammeter, that is the device which is used to measure the electric current, that is the ammeter, and the device which is used to measure the potential difference, that is called as the voltmeter. Now voltmeter is the device which is used to measure the टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. जेव्हा आपण व्होल्टमीटर घेतो तेव्हा आपल्याला ज्या दोन एंड पॉइंटचं पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मोजता येतं. अँड देर इज अ सर्टन पोटेन्शियल ड्रॉप व्हेन वी मेजर the potential difference with the help of voltmeter. An ideal voltmeter must be of infinite resistance so that there is no change in the measurement of potential difference. लोअर क्लास मध्ये आपण ॲमीटर आणि व्होल्टमीटर बद्दल शिकलेलो आहोत. ॲमीटर हे डिव्हाइस आहे जे आपण करंट मोजण्यासाठी वापरतो. व्होल्टमीटर जे डिव्हाइस आहे जे आपण पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी वापरतो. मग पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला व्होल्टमीटरच्या सहाय्याने केवळ टर्मिनल दोन एंड पॉइंटचं पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मोजता येतं. मधातला पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मोजता येत नाही. आणि जेव्हा आपण व्होल्टमीटरचा वापर करतो पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्याकरिता त्यावेळेला आपलं काही पोटेन्शियल ड्रॉप तिथे होत असल्यामुळे ॲक्युरेट रीडिंग आपल्याला प्रॉपरली मिळत नाही विथ हाय accuracy. That's why we have to consider the next device which is called as a potentiometer. It is also called as an ideal voltmeter which measure the potential difference with a very high accuracy. Potentiometer हे आपण potential difference मोजण्याकरिता वापरू शकतो ज्याची ॲक्युरसी ही व्होल्टमीटर पेक्षा किंवा व्होल्टमीटर पेक्षा जास्त आहे. And we can measure the potential difference between any two point on that conducting wire. आपण व्होल्टमीटरच्या सहाय्याने जे पोटेन्शियल डिफरन्स मोजतो तेव्हा आपल्याला कोणतेही दोन पॉइंट मधलं मोजता येत नाही तर एंड पॉइंट मधलंच आपल्याला ते मोजावं लागतं. परंतु जेव्हा आपण पोटेन्शियोमीटरचा वापर करतो we can measure the potential difference between any two point on the wire. मग पोटेन्शियोमीटर काय आहे बघा, तर पोटेन्शियोमीटर इज सिम्पली द सेव्हरल मीटर लॉंग कंडक्टिंग वायर. पोटेन्शियोमीटर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून लॉंग सेव्हरल मीटर लॉंग वायर आहे. मग हे याची लेंथ जी आहे ती आपल्या गरजेनुसार आपल्याला व्हॅरी करता येतं. नियर अबाउट 2 to 10 meter. In some books you can see that it is 6 to 10 meter. So that's why we use here the word several meter long conducting wire. आपल्या गरजेनुसार आपण याची लेंथ ही इन्क्रीज करू शकतो. म्हणून पोटेन्शियोमीटरचं पहिलं वाक्य लक्षात ठेवा, इट इज अ सेव्हरल मीटर लॉंग कंडक्टिंग वायर, की ज्याला आपण अगदी लांब जर घेतला 10 मीटर वायरला अगदी एका स्ट्रेट लाईन मध्ये जर आपण फिक्स केलं वी नीड अ व्हेरी लार्ज प्लॅटफॉर्म. दॅट्स वाय हियर दॅट सेव्हरल मीटर लॉंग वायर इज स्ट्रेच्ड और फिक्स ऑन अ वुडन बोर्ड बिटवीन द कॉपर स्ट्रीप. एक एक मीटरच्या अशा लेयर मध्ये त्याला काय केलेलं असतं, फिक्स केलेलं असतं. हा वुडन प्लॅटफॉर्म आणि या वुडन प्लॅटफॉर्मवर इथे समजा एक कॉपर स्ट्रीप आहे, इथे एक कॉपर स्ट्रीप आहे. याला या पद्धतीने असे लेयर दिलेले असतात, त्यालाच आपण म्हणतो पोटेन्शियोमीटर. सो इट इज अ सेव्हरल मीटर लॉंग कंडक्टिंग वायर फिक्स ऑन अ वुडन बोर्ड बिटवीन द कॉपर स्ट्रीप. मग तो जो आपण कंडक्टिंग वायर घेतो तो जनरली कशापासून बनलेला असता, आयदर कॉन्स्टॅटन और मॅंगनीज. दिस इज द नेम ऑफ मटेरियल, कॉन्स्टॅटन और मॅंगनीज. दीज आर द अलॉय, मेटल अलॉय, दॅट इज कॉन्स्टॅटन और मॅंगनीज अलॉय. मग यालाच वापरण्यामागे काय कारण आहे, तिथे मेटल वायर का वापरत नाही, तर इथे त्याचं रिझन असं आहे बघा,
की या दोघांची जी रेजिस्टिव्हिटी आहे ही या कॉपरच्या रेजिस्टिव्हिटी पेक्षा जास्त आहे, जी मी इथे मेन्शन केली आहे. रेजिस्टिव्हिटी ऑफ कॉपर इज 1.66 into 10 to the power minus 8 ohm into meter, while the resistivity of constant or manganese constant चे बघा 48.2 into 10 to the power minus 8 आणि manganese चे 49 into 10 to the power minus 8. म्हणजे बघा कॉपर सिम्पली 1.66 into 10 to the power minus 8 ohm into meter आणि तेच जे अलॉय आपण घेतलाय कॉन्स्टंट किंवा मॅंगनीज याची जी रेजिस्टिव्हिटी आहे ती इथे 48.2 into 10 to the power minus 8 किंवा 49 into 10 to the power minus 8 ohm into meter, so that there should be a negligible contact resistance at this copper strip. जे आपण मेटल वायर कन्सिडर करणार जो आपण हा कंडक्टिंग वायर कन्सिडर करणार आहे याची रेजिस्टिव्हिटी त्या कॉपर पेक्षा हाय असली पाहिजे, जेणेकरून कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स जे आहे कॉपर स्ट्रिपला ते निग्लिजिबल असलं पाहिजे. म्हणजे आपलं पोटेन्शियल डिफरन्स जे आपण मोजू, जे आपण ईएमएफ मोजू ते विथ अ हाय ॲक्युरसी आपल्याला मिळेल. म्हणून सेकंड पॉइंट लक्षात ठेवा, तो जो आपण वायर घेतो तो वायर अलॉयने बनलेला असतो, एक तर कॉन्स्टंट किंवा मॅंगनीज, आणि त्यालाच वापरण्यामागचा रिझन काय तर त्याची जी रेजिस्टिव्हिटी आहे ती कॉपर पेक्षा हाय असतं. इथे दिलेलं आहे मी 1.66 ही कॉपरची आहे, ते या उलट कॉन्स्टंटची 48.2 आणि मॅंगनीजची 49 into 10 to the power minus 8. मग याला आपण त्याच्या यूज वरून पण सांगू शकतो की पोटेन्शियोमीटर इज अ डिव्हाइस which is used to measure the EMF, electromotive force of a given cell. एखाद्या सेलचा EMF मोजण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. जेव्हा दोन सेल आपल्याला दिलेले असतात तेव्हा त्या दोन सेलपैकी कोणत्या सेलचं EMF हे ग्रेटर आहे आणि कोणत्या सेलचं EMF लेस आहे हे आपण याच पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने कंपेअर पण करू शकतो, की जे आपल्याला पुढे स्टडी करायचं आहे. कंपॅरिझन ऑफ EMF of a given two cell by individual method and by sum and difference method. त्यानंतर याच्या सहाय्याने आपण पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट ऑन दॅट वायर ते पण मोजू शकतो आणि वी कॅन मेजर द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ गिव्हन सेल. दिलेल्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स पण आपण मोजू शकतो. आता इथे पोटेन्शियल डिफरन्स आहे, EMF आहे, एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे, इंटरनल रेजिस्टन्स आहे, याच्यामधला नेमका फरक आपल्याला कळला पाहिजे. जेव्हा आपण सेल वापरतो तर इट इज द सोर्स ऑफ एनर्जी. द एनर्जी सप्लाइड बाय द सेल टू ओव्हरकम द एक्सटर्नल रेजिस्टन्स. सर्किट मधला केवळ एक्सटर्नल रेजिस्टन्स ओव्हरकम करण्याकरता सेलने सप्लाय केलेली एनर्जी म्हणजेच त्याचं पोटेन्शियल असतं. आणि EMF म्हणजे टोटल एनर्जी सप्लाइड बाय द सेल टू ओव्हरकम बोथ इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल रेजिस्टन्स. दोनही रेजिस्टन्स ऑफर करण्याकरिता ओव्हरकम करण्याकरिता सेलने सप्लाय केलेली एनर्जी म्हणजे EMF आणि केवळ एक्सटर्नल रेजिस्टन्स ओव्हरकम करण्याकरिता जी एनर्जी सप्लाय केल्या जाते सेलने त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल. सो EMF इज ऑलवेज ग्रेटर दॅन द पोटेन्शियल. Okay, so that is the difference between EMF and potential. Now, external resistance and internal resistance. That is the resistance offered by the different component of the here circuit which are connected externally. That is resistor, inductor, capacitor. इंडक्टर असू द्या, रेजिस्टर असू द्या, कॅपॅसिटर असू द्या, याने ऑफर केलेले जे अपोजिशन असतं टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट त्याला एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणतात. आणि द मीडियम विच इज प्रेझेंट बिटवीन द टू टर्मिनल ऑफ सेल. सेलच्या दोन टर्मिनलच्या मधात जे काही मीडियम असेल त्याने ऑफर केलेलं जे अपोजिशन असतं त्याला आपण म्हणतो इंटरनल रेजिस्टन्स. ऑब्वियसली एक्सटर्नल रेजिस्टन्स इज ग्रेटर दॅन इंटरनल रेजिस्टन्स. हे जस्ट तुमच्या माहितीसाठी सांगितले मी. EMF म्हणजे काय, पोटेन्शियल म्हणजे काय, एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणजे काय आणि इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय. आता तिसरा जो पॉइंट लिहिलाय आपण त्याच्या यूजचा लिहिला की इथे आपण या पोटेन्शियोमीटरला कशासाठी वापरू शकतो. टू मेजर द EMF ऑफ गिवन सेल. त्यानंतर टू कंपेअर द
EMF, electromotive force of a given to cell, to determine the internal resistance of a cell and to find the potential difference between any two points on that conducting wire. So these are the certain general points you have to keep in mind. If certain question asks, that is what is potentiometer? Potentiometer काय? It is a several meter long conducting wire which is stretched between the two copper strips and fixed on a wooden board. Then that conducting wire is made up of an alloy, constantan and manganese. Why there is a special use of that constantan and manganese? Because of their high resistivity, so that the contact resistance due to copper strip that should be less. Then here it is used to measure the EMF, to compare the EMF, to find the internal resistance and to find the potential difference between any two points on that conducting wire. Then what is the principle used in that potentiometer? आता आपण पोटेन्शियोमीटरचे हे जनरल पॉइंट बघितल्यानंतर त्याचं काय प्रिन्सिपल आहे बघा. तर प्रिन्सिपल आपल्याला काय सांगतं की हे त्याचं स्टेटमेंट आहे, व्हेन अ स्टेडी करंट पास थ्रू द वायर of uniform cross sectional area, the potential drop across any portion of the wire is directly proportional to the length of that portion. जेव्हा स्टेडी करंट हा एखाद्या वायर मधून की जो युनिफॉर्म क्रॉस सेक्शनचा आहे याच्यातून जर आपण पास केला तर त्या वायरच्या कोणत्याही दोन पॉइंटच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल असतं ते त्या दोन पॉइंटच्या लेंथशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. इट मीन्स इफ आय कन्सिडर हियर A and C that are the 2 points, so potential difference between that 2 point is directly proportional to the distance between that 2 point or length of that portion of the wire. पुन्हा एकदा ऐका, when a steady current pass through the wire of युनिफॉर्म क्रॉस सेक्शन, आपल्याला कॉन्स्टंट करंट त्याच्यामधून काय करायचं आहे, पास करायचं आहे. सो व्हेन अ स्टेडी करंट पास थ्रू द वायर ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया, जेव्हा आपण एखाद्या युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया मधून कॉन्स्टंट करंट पास करतो तेव्हा पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस एनी पोर्शन ऑफ द वायर, पोटेन्शियल ड्रॉप जो असतो अक्रॉस एनी पोर्शन ऑफ द वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ दॅट पोर्शन. याला एक्सप्लेन करण्यासाठी बघा आपला एक AB हा लॉन्ग कंडक्टिंग युनिफॉर्म वायर आपण घेऊ. म्हणून मी इथे पहिला पॉइंट बोलतोय की कन्सिडर अ लॉन्ग युनिफॉर्म वायर AB whose length is capital L, resistance is capital R and area of cross section A. आपल्याला इथे AB च्या ऐवजी दुसरा पण काही घेता येईल कारण एरिया जर आला याच्यामध्ये तर, पण इथे आपल्या या एक्सप्रेशन मध्ये तो A येत नाही म्हणून तुम्ही वायर PQ पण घेऊ शकता. इथे जर तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल तर वायर आपण PQ घेऊ शकतो. इथे AB च्या ऐवजी we can take the wire PQ. Okay, so here when a constant current pass through the wire of uniform cross sectional area, then the potential drop across any portion of wire is directly proportional to the length of that portion. त्यासाठी बघा इथे आपण एक वायर कन्सिडर करूया. कन्सिडर अ लॉन्ग युनिफॉर्म वायर PQ of length L, resistance R and area of cross section A. आता या वायरच्या दोन एंडला आपण सेल कनेक्ट करतोय ज्याचा EMF, आता तुम्हाला सांगितलं मी EMF म्हणजे टोटल एनर्जी सप्लाइड बाय दॅट सेल टू ओव्हरकम एक्सटर्नल रेजिस्टन्स, म्हणजे या वायरने ऑफर केलेला रेजिस्टन्स आणि या दोन टर्मिनलच्या मधात जे काही मीडियम असेल त्याने ऑफर केलेला रेजिस्टन्स म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स. या दोघांनाही ओव्हरकम करण्याकरिता सप्लाय केलेली जी एनर्जी असते त्याला आपण म्हणतो EMF. मग या सेलचं EMF, अ सेल ऑफ EMF E and internal resistance r is connected across that wire PQ. ओके, इथे पण आपण AB च्या ऐवजी वायर घेऊ शकतो PQ as shown in figure. जेव्हा आपण हे सर्किट क्लोज करू, इथे आपण कीचा पण वापर करू शकतो. जेव्हा आपण हे सर्किट क्लोज करू तेव्हा यामधून कॉन्स्टंट करंट पास होईल. कारण काय, आपण
प्रिन्सिपल मध्ये पहिल्यांदाच बोलतोय की व्हेन अ स्टेडी करंट पास थ्रू द वायर, द करंट दॅट इज फ्लोइंग थ्रू द वायर दॅट मस्ट बी कॉन्स्टंट, स्टेडी असला पाहिजे. मग आय जर आपण इतका करंट त्याच्यामध्ये कन्सिडर करत असेल तर ओहम्स लॉ नुसार जेव्हा आपण दोन्ही रेजिस्टन्स घेतो इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल, तेव्हा आपण ईएमएफ चा फॉर्म्युला लिहितो E इक्वल टू आर इन ब्रॅकेट आर प्लस आर, where capital R is the external resistance and small r is the internal resistance. याच्यावरून I ची व्हॅल्यू काढा, E upon capital R plus small r that is equal to I. आता याच वायरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स जर आपल्याला कन्सिडर करायचं असेल तर ते पोटेन्शियल डिफरन्स हे ओहम्स लॉचे दोन फॉर्म आहेत. जेव्हा आपण दोन्ही रेजिस्टन्स कन्सिडर करतो तेव्हा ईएमएफ आपल्याला घ्यावं लागतं, which is equal to the product of current and total resistance. आणि जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स घेतो तेव्हा आपल्याला केवळ एक्सटर्नल रेजिस्टन्सच घ्यावं लागतं, मग त्यातून जाणारा करंट आणि त्याचा रेजिस्टन्स. आता इथे मी I ची व्हॅल्यू पुट केली, दॅट इज V इक्वल टू E इनटू कॅपिटल R अपॉन कॅपिटल R प्लस स्मॉल r. अजून आपल्याला पुढे 2-3 स्टेप याच्या जायचं आहे आणि आपल्याला दाखवायचं आहे की पोटेन्शियल डिफरन्स between any two point on the wire is directly proportional to the length of that portion of wire. पुन्हा एकदा ऐका, इथे आपण जेव्हा एखाद्या युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया असणाऱ्या वायर मधून कॉन्स्टंट करंट पास करतो तेव्हा कोणत्याही दोन पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स हे त्या दोन पॉइंटच्या लेंथशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. दॅट इज द सिंपल मीनिंग ऑफ हियर principle of potentiometer. When a steady current pass through the wire of uniform cross sectional, then the potential drop across any portion of wire is directly proportional to the length. मग आपण इथे एक several meter long wire घेतला, त्याच्या across सेल कनेक्ट केली, ज्याचा EMF E आहे, इंटरनल रेजिस्टन्स R आहे. त्यानंतर आपल्याला एंड पॉइंट नावे तर कोणत्याही दोन पॉइंटचं पोटेन्शियल हे त्याच्या लेंथशी प्रोपोर्शनल असते दाखवायचं आहे. म्हणून मी इथे हा एक पॉइंट घेतलेला आहे C. या दोघांमधला पोटेन्शियल आता आपल्याला काय दाखवावं लागेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. मग P आणि C मधला मी डिस्टन्स घेतला L. सो पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट P अँड C ते आपल्याला दाखवायचं आहे या प्रोपोर्शनल मध्ये. म्हणून मग आपण काय कन्सिडर केलेलं आहे, एक वायर, that wire having length L, resistance R and area of cross section A. Then we connect the cell of EMF E and internal resistance R. When the circuit is closed, I be the current flowing through that circuit. Then according to Ohm's law, the EMF of a cell is given by E equal to I in bracket capital R plus small r. Capital R म्हणजे external resistance, small r म्हणजे internal resistance. याच्यावरून I ची व्हॅल्यू काढा. त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर, पोटेन्शियल डिफरन्स जे आहे हे आपण या दोघांच्या अक्रॉस म्हणजे सेलच्या अक्रॉस आपण घेतोय, ते घ्यायचं I into R. तिथे मी I ची व्हॅल्यू आता काय केलेली आहे, प्लेस केलेली आहे. आता आपण एक पॉइंट कन्सिडर करणार आहे. नाउ हियर वी हॅव टू कन्सिडर the potential difference per unit length of the wire. आता इथे आपल्याला आपण टोटल पोटेन्शियल कन्सिडर केलेलं आहे दोन एंड पॉइंटच्या मधात, पण आपल्याला पर युनिट लेंथ पाहिजे असेल. समजा आपण 2 मीटरचा वायर घेतला आणि त्या दोघांच्या त्या 2 मीटर वायरच्या अक्रॉस जे पोटेन्शियल आहे ते 20 व्होल्ट असेल, तर एका मीटरचं काढण्यासाठी आपण 20/2 करू. मग ते पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ हे काढण्यासाठी काय करायचं, टोटल पोटेन्शियल अपॉन टोटल लेंथ, त्यालाच पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणतात. हियर P फॉर पोटेन्शियल, G फॉर ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट दॅट इज इक्वल टू V/L. मग आता ऑलरेडी आताच आपण इथे V ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे बघा, V इक्वल टू ER अपॉन कॅपिटल R प्लस स्मॉल r. ती व्हॅल्यू ठेवली, फक्त डिवाइडेड बाय काय करायचं आहे तुम्हाला, L. आता इथे जर हे EMF कॉन्स्टंट असेल तर पोटेन्शियल ग्रेडियंट पर युनिट लेंथ पण काय असतं, किंवा पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ त्याला आपण पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणतो, ते कॉन्स्टंट असतं. इफ ही इज कॉन्स्टंट
then V by L is constant. जर EMF कॉन्स्टंट असेल तर V by L पण काय राहील कॉन्स्टंट. आता एक पॉइंट घ्या कुठे पण आपण हा पॉइंट घेतला C. P आणि C मधला आपल्याला पोटेन्शियल हे त्यांच्या लेंथशी प्रोपोर्शनल असतं हे दाखवायचं आहे. म्हणून मग मी C with any point on wire at a distance L घेतलं. So potential difference between two point P and C म्हणून मी इथे लिहिलं V PC म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट. हे काय म्हणून मिळवायचं पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ इनटू डिस्टन्स. पोटेन्शियल ग्रेडियंट काय V by L. V by L इनटू L. या V by L लाच तुम्ही K घेऊ शकता. कोणताही तुम्ही एक कॉन्स्टंट तिथे घेऊ शकता. आता V by L कॉन्स्टंट का आपण स्टेडी करंट पास करतोय. EMF कॉन्स्टंट असेल तर करंट कॉन्स्टंट राहील, पोटेन्शियल कॉन्स्टंट राहील आणि तो वायर जो आहे त्याची लेंथ बदलणार नाही. म्हणून मग जर V by L कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट आणि इक्वल टू याला रिप्लेस करून आपण एक प्रोपोर्शनॅलिटी साइन लिहू शकतो आणि त्यामुळे मला मिळाला पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट P and C डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. आता इथे आपल्याला इथे जे आता आपण त्याला कसं मिळवलं बघा. तर सगळ्यात पहिले आपण त्या सेलचा EMF घेतला. सेलचा EMF घेऊन आपण I ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. बरोबर आहे. फर्स्ट स्टेप काय लक्षात ठेवायची त्या सेलचा EMF लिहायचा. दुसरे स्टेप त्याचाच पोटेन्शियल लिहायचं पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द टोटल वायर. मग इथे या EMF वरून आपण I ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ती व्हॅल्यू पोटेन्शियल डिफरन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ठेवली. एकदा पोटेन्शियल मिळवलं की पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ मिळवायचं. पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ त्यालाच आपण पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणतो. हे पोटेन्शियल ग्रेडियंट एकदा आपण मिळवलं की कोणत्याही दोन पॉइंटच्या अक्रॉसचं पोटेन्शियल आपल्याला फाइंड आउट करता येतं बाय कन्सिडरिंग द फॉर्म्युला that is potential between any two point equal to potential gradient into distance between that two point. आता इथे V आणि L दोन्ही कॉन्स्टंट आहेत. EMF कॉन्स्टंट असेल तर पोटेन्शियल ग्रेडियंट कॉन्स्टंट आहे. मग दोन्ही कॉन्स्टंट आहे. मग इक्वल टू आणि कॉन्स्टंट रिप्लेस करून आपण एक प्रोपोर्शनॅलिटी साइन ते लिहू शकतो. सो दिस इज द सिंपल प्रिन्सिपल ऑफ अ पोटेन्शियोमीटर.